तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी उठून मस्त लवकर आंघोळ केली, कारण की आज होता ताईचा साखरपुडा. मग त्यानंतर गेलो आम्ही मंडपावर. इकडे केली शाहरुख खानची फौज. मग तिथून आम्ही उतरलो माकडासारखी उडी मारून. तिथून ते तुम्हाला मंडप दिसत आहे बांधलेलं, तर ते मंडप नसून तर ती आमच्या घरातली गॅलरी आहे, ज्याला आम्ही मंडपामध्ये कन्वर्ट केलं. मस्त मोठी स्पेस आम्हाला भेटली त्यामुळे. तर घरी येणार होते पुजारीला पाहिजे होते सगळे सामग्री. तर त्यासाठी आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. तर फुलं, तुळशीची पानं, बेलाची पानं घ्यायला आम्ही गेलो. तर इथं मस्त थाटात आमचा नवरदेव आला आहे, म्हणजे एंगेजमेंट आहे, पण एक नंबर एंट्री झाली. सगळे एकदम खुशीच्या माहोलमध्ये आहेत. तर त्यांना घरी एंट्रीच्या अगोदर मस्त आधी ओवाळलं गेलं. मस्त नवरदेव बुकेच घेऊन आला आहे. त्यांना टिरा लावला. त्यांचे घरचे पण आलेत सोबत. मस्त त्यांना ओवाळलं. तुम्ही पाहू शकता की एकदम असा खुशीचा माहोल झाला आहे घरात. असा तुम्ही पाहू शकता, एकदम सगळे आनंदमय झालेत. कारण की आता एका घराण्यातलं ना आता दुसऱ्या घराण्यात जुळत आहे. पाहू शकता, त्याची ही सुरुवात आहे. सगळे घरातले एकदम मस्त खुशीत. तर तुम्ही पाहू शकता पुजारी आलेत आणि आता पुजारीनी पूजेची सुरुवात केली आहे. त्यांचे हे आईवडील आहेत आमच्या नवरदेवाचे. तर त्यांची पूजा सुरुवात झालेली आहे. तर त्यानंतर मी आहे आणि माझ्या बहिणीची पूजा चालू झाली आहे. तुम्ही पाहू शकता, पूजेचे खूप काही नियम असतात, ते पाळावे लागतात. तुम्ही पण पाळा जेव्हा तुमचा साखरपुडा होईल. पुजारी जसं जसं बोलला तसं तसं आम्ही केलं. मस्त पूजा झाली. मग नंतर सुपारी फोडली. मग नंतर नवरदेवाच्या मामाशी आम्ही गळाभेट केली. मस्त आनंदमय सगळं वातावरण झालं. इकडं आता पुढे आम्ही मस्त गळाभेट केली. इथून आमचं सुपारी फोडून नातं जोडलं गेलं आहे, आमच्या घराण्यातलं ते दुसऱ्या घराण्यातलं, म्हणजे यंदे ते काठोकेसोबत. तर इकडून आम्ही आचमन केलं. पुजारी जसं जसं सांगत होते तसं तसं आम्ही सर्व केलं. पूजा करणं साखरपुड्यात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप पवित्र मानलं जातं. की नवीन गोष्ट सुरू होण्याआधी आपण जशी पूजा करतो तशीच ही पूजा केली जाते. तुम्ही पाहू शकता, ती माझी भाची आहे जी ग्लासात पेला घेऊन ती जे माखन खाते, ती माखन चोर एक खरं तर. मस्त तिथं बसून माखन खात बसली आहेस. पूजा सफल झाली आमची. तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर असं म्हणजे नवरदेवाची मावशी आणि बहिणीने असं ओवाळलं. तर असं केलं जातं, ही प्रथा असते. ते असं ओवाळलं आणि ती पूजा संपन्न झाली. पूजाचे प्रत्येक प्रकार असतात, ते करावे लागतात. तर मस्त अशी पूजा झाली. सगळे एकदम खुशीत होते. आम्ही केव्हापासून त्यांची म्हणजे अशी वाट बघत होतो एंगेजमेंटची, पण असं सगळं व्यवस्थित व्हावं, म्हणजे मंडप डेकोरेशन कुठं काही कमी पडू नये. तर ते सगळे एकदम मापात झालं. एकदम सगळे आनंदमय झाले. सगळ्यांना व्यवस्थित मानपान दिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे जे नवरदेवाकडचे सगळे पाहुणे आले त्यांना सगळं आमचं जेवण वगैरे मंडप सगळं त्यांना आवडलं. हे आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं होतं. तर इकडं नंतर केलं नवरदेव नवरीने फोटोशूट. एंगेजमेंटची फोटोशूट्स झालेत. मस्त त्यांनी आधीच पोज ठरवलेली, तर इकडं काही त्यांना पोज सांगायची गरज पडली नाही. तर त्यांनी केली मस्त पोजिंग, फोटो काढले. तरी पूजेची कालावा झाला बांधून. सो आफ्टर दॅट इकडे नाव घेतलेत. नवरदेव आणि नवरीने नावं घेतलेत. आणि ही पूजेची अंगठी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही पत्रिका घेऊन गणपती बाप्पाला आधी दिली. त्यानंतर खंडोबाला दिली पत्रिका. आधी त्यांना आमंत्रण केलं आणि मग तुळजाभवानीला आम्ही आमंत्रण केलं. मग आमची कल्याणचे जे राम लक्ष्मण सीता माताचं जे मंदिर आहे आणि तिसाई मंदिर आहे जरीमारी मातेचं, त्यांना आम्ही पत्रिका दिली. असे 5 देवांना आम्ही टोटल पत्रिका दिली आणि त्यांना आमंत्रित केलं माझ्या ताईच्या लग्नाला. तर हे पाहू शकता पुढं फोटोशूट
मस्त त्यांनी फोटोशूट केला आणि मस्त सगळं आनंदात झाला.